गावाच्या काठावर असलेल्या त्या छोट्याशा वस्तीमध्ये 3 वर्षांची छोटी अन्वी ही सर्वांची लाडकी होती. तिच्या डोळ्यात चमक होती, तिच्या हास्यात निरागसतेची जादू होती आणि तिच्या छोट्या हातात संपूर्ण घराचं भाग्य दडलेलं असावं असं वाटायचं. आईबाबांची एकुलती एक मुलगी म्हणून ती घरातच नव्हे तर संपूर्ण शेजाऱ्यांच्या हृदयात वसलेली होती. तिच्या पळापळीनं संध्याकाळचा सगळा थकवा घालवला जायचा आणि आई मात्र नेहमी म्हणायची की ही पोरगी सुखाचा श्वास आहे. पण प्रत्येक सुखाच्या मागे जगात एखादं सावटही असतंच हे मात्र कोणाच्याही मनात आलं नव्हतं. त्या दिवसाची सकाळ पूर्णपणे शांत होती. गावातल्या चिमण्यांचे आवाज ऐकू येत होते. अन्वीचे बाबा शेतावर जायला तयार होत होते. आई स्वयंपाकघरात भाकरी थापत होती आणि अन्वी बाहेर अंगणात तिच्या छोट्या बाहुलीसोबत खेळत होती. हे सर्व नेहमीचंच होतं, पण अन्वीच्या खेळाच्या पलीकडे झाडामागे उभ्या असलेल्या एका अनोळखी सावलीकडे मात्र कुणाचे लक्ष गेलेलं नव्हतं. गावात नवीच उठलेली सावधानतेची हवा होती, कारण परगावातून एक अज्ञात माणूस फिरत असल्याची चर्चा होती. पण माणसांच्या गडबडीत आणि रोजच्या कामांमध्ये लोकांनी त्याकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं नव्हतं. आई अंगणात आली तेव्हा 2 मिनिटासाठी अन्वी दिसत नव्हती. तिला वाटलं पोरभी कदाचित दुसऱ्या घरात धावली असेल. तिने आवाज दिला, अन्वी, आई इथे आहे म्हणत धावत येईल अशी खात्री होती. परंतु आज त्या आवाजाला उत्तर मिळालं नाही. आईच्या पायाखालची जमीन सरकली. ती घराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत धावत होती, पण तिच्या हातात काहीच लागत नव्हतं आणि पोटात एकच धरधर बसली की पोरगी कुठे गेली. गावात लगेच गोंधळ उडाला. सगळे लोक बाहेर आले. पुरुषांनी टॉर्च घेतले, स्त्रियांनी नावं पुकारली, पण तरीही काहीच मिळत नव्हतं. अन्वीचं नाव प्रत्येक झाडाखालून, प्रत्येक माळावरून, प्रत्येक पायवाटेवरून घुमत होतं, पण निरागस पायांचे आवाज मात्र गायबच होते. काही वेळाने गावच्या शेवटच्या कोपऱ्यातल्या पायवाटेजवळ तिची बाहुली मिळाली. घरासारखाच धक्का गावाला बसला. पायवाटेवर ती बाहुली पडलेली होती, पण जवळ अन्वी नव्हती. त्या बाहुलीकडे पाहताना आईचं हृदय घाबरून धडधडत होतं. तिला कळत होतं की काहीतरी चुकीचं घडलं आहे. पुरुष त्या दिशेने शोध घेऊ लागले आणि काही अंतरावर त्यांना एक ओसार जागा दिसली. तिथे शांतता होती, पण त्या शांततेत भयानक भय दडलेलं होतं. आणि तेव्हा त्यांनी अन्वीला पाहिलं. तिच्या अंगावर जखमा नव्हत्या, कारण आपण तपशील सांगणार नाही, पण तेवढं मात्र स्पष्ट होतं की एका नराधमाने तिच्या आयुष्याचा दिवा विझवला होता. दावावर शोककळा पसरली. अन्वीच्या आईचा रडण्याचा आवाज संपूर्ण गावाला हादरवून गेला. तो आवाज असा होता की ज्यात आईचं हृदय तुटतानाचा प्रतिध्वनी होता आणि बापाचं पुरुषत्वही कोसळून पडलेलं होतं. तिच्या बाबांच्या डोळ्यात वेदना आणि जळजळ होती. जगातल्या एका छोट्या देवदूताला वाचवू न शकण्याची अपराधी भावना होती. गावभर रडारड झाली आणि अन्वीला पाहणारे प्रत्येकजण एकच विचार करत होते की 3 वर्षाचं एवढं छोटं आयुष्य एक क्षणात कोणीतरी संपून टाकलं. गावकऱ्यांनी पोलिसांना कळवलं. शोध मोहीम सुरू झाली आणि काही तासातच ते नराधम पकडला गेला. त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप नव्हता. त्याच्या नजरेत विकृती आणि क्रौर्य होतं. ही गोष्ट लोकांना आणखी हादरवून दिली. गावकऱ्यांनी त्याला न्यायालयात ओढून नेण्यासाठी एकच आवाज केला की अशा राक्षसांना शिक्षा कठोर असली पाहिजे, ज्याने भविष्यात कोणत्याही मुलाकडे अशी नजर टाकण्याची हिंमत कुणालाही होणार नाही. अन्वीचं अंतिम दर्शन होताना संपूर्ण गाव ठप्प झालं होतं. तिच्या हातात तिची छोटी बाहुली ठेवली होती आणि तिच्या चेहऱ्यावर अजूनही निरागस समाधान होतं, जणू ती फक्त झोपली आहे. पण तिची आई पाहत होती की तिच्या मुलीचं भविष्यातील संपूर्ण जग तिच्यासोबतच संपलं होतं. त्या दिवशी गावाने एक मोठा धडा शिकलो की मुलं ही देवाची देणगी आहेत आणि त्यांचं रक्षण करणे ही फक्त आईबापाची नाही तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे.
दुसऱ्या दिवशी ग्रामसभेत ठराव झाला की गावात सुरक्षा वाढवली जाईल. परगावातील कुणी अनोळखी व्यक्ती आल्यास त्याची नोंद घेतली जाईल आणि प्रत्येक घरात मुलांच्या सुरक्षिततेबाबत जागृती केली जाईल. गावाला अन्वीचा आवाज परत मिळणार नव्हता, पण तिच्या स्मृतीने संपूर्ण वस्ती एकत्र आणली. प्रत्येक आईबापाने आपल्या मुलांना घट्ट धरलं आणि मनोमन प्रार्थना केली की अशी घटना परत कधीच घडू नये. अन्वी गेली होती, पण तिच्या जाण्याने समाजाला भान मिळालं होतं आणि तिचं छोटंसं आयुष्य गावाला एकच शिकवण देऊन गेलं होतं की मुलांची सुरक्षितता हेच सर्वात मोठं कर्तव्य आहे. प्रेमाने, जागृतीने आणि सावधगिरीनेच आपण त्यांच्या भविष्याला प्रकाश देऊ शकतो आणि प्रत्येक मुलाच्या हास्यातच या जगाचं खरं सौंदर्य आहे. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.